नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता पार्टी अकलूज शहर व महादेव कावळे मित्र परिवार यांच्या वतीने स्तुत्य उपक्रमाचे कायम आयोजन केले जाते। यामध्ये 20% राजकारण व 80% समाजकारण केले जाते। भाजपचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मित्र परिवार व भारतीय जनता पार्टी अकलूज शहर यांच्या वतीने 200 महिलांना तिरुपती दर्शन विमानाने प्रवास करून होणार आहे। खऱ्या अर्थाने ही महिलांसाठी पर्वणीच ठरणार आहे। 200 महिला विमान प्रवासाच्या आयोजनाची बैठक अकलूज येथे संपन्न झाली। सदरच्या बैठकीत अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, अजित जयकुमार गांधी, महादेवराव कावळे, डॉक्टर निलेश सूर्यकांत ननवरे, गणेश महेंद्र खंडागळे, भैया चंदन शिवे, भैयासाहेब मोरे, सुहास गायकवाड, कुणाल चंद्रकांत होनमाने, राहुल लोंढे, राजीव हरिभाऊ गायकवाड, सचिन घोडके, लक्ष्मण सदाफुले, सागर गायकवाड, अमर विजय खंडागळे, सचिन खंडागळे, यशराज रूपनवर, यश शिंदे, विश्वजित देशपांडे, तुकाराम देशमाने, ज्योतिताई कुंभार, राहुल रवींद्र लोंढे, दयानंद विद्यानंद वाघमारे, रोहन संतोष लोहार, सिद्धार्थ नामदेव गायकवाड, नितीन सुरेश पवार, संतोष कृष्णा वाघमोडे, सुजित खंडू गायकवाड, हर्षवर्धन सुभाष लोंढे, शुभम चंद्रकांत वाघमारे, सुहास गायकवाड आदींसह महिलांची संख्या लक्षणीय होती। भारतीय जनता पार्टी अकलूज शहर व महादेव कावळे मित्र परिवार यांच्या वतीने तिरुपती बालाजी दर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे। पहिल्या वर्षी रेल्वेने प्रवास केलेला होता, दुसऱ्या वर्षी विमानाने प्रवास करण्यास सुरुवात झाली। विमानाने प्रवास करण्याचे हे दुसरे वर्ष आहे। या वर्षी 200 महिलांचा विमानाने प्रवास करण्याचा मानस आहे। भारतीय जनता पार्टी अकलूज शहर व महादेव कावळे मित्र परिवार यांनी अकलूज परिसरामध्ये समाज उपयोगी कामे करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे। कोरोना काळामध्ये 2 वेळचे जेवणाचे डबे घरपोच व रुग्णांना दिले जात होते। 2 महिने अखंडपणे सेवा केली होती। शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, त्यामध्ये वह्या, पुस्तके, दप्तर, गणवेश असे वाटप केले जात होते। समाजामधील गोरगरीब व गरजू महिलांना घरकुले मंजूर करून ज्यांना घरकुलाची अडचण येईल अशांना पत्रे देऊन त्यांच्या कुटुंबाची अडचण दूर केली आहे। त्यामध्ये जवळजवळ 150 कुटुंबांना पत्रे वाटप केले आहेत। अकलूज हे अकलूज हब म्हणून ओळखले जाते। आसपासच्या गावातील रुग्ण वैद्यकीय सेवा घेण्याकरता येत असतात। अशावेळी रुग्णांना वैद्यकीय सुविधा, औषध वगैरे मोफत देऊन दवाखान्यातील रुग्णांना बिले कमी करून शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असतात। दवाखान्यातील रुग्णांना फळे वाटप केले जाते। 200 शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप केले आहे। समाजामधील महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी 200 गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून एक रक्ताची पिशवी मोफत देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे। असे अनेक समाजोपयोगी कामे भारतीय जनता पार्टी अकलूज शहर व महादेव कावळे मित्र परिवार यांच्या वतीने केली जात आहेत। 200 महिलांचे विमान प्रवासाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महिलांनी विमान प्रवासाचा अनुभव कथन केला। या कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन डॉक्टर निलेश ननवरे यांनी सांगितले। भारतीय जनता पार्टी अकलूज शहराच्या वतीने व महादेव कावळे मित्र परिवार यांच्या वतीने जसं 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उद्देशाने हे सगळं उपक्रम या ठिकाणी सादर करत आहे। गेले अनेक वर्ष झालं महादेव कावळे आणि त्यांचे सगळे सहकारी म्हणजे मिळून समाज उपयोगी कार्यक्रम करत असतो। यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि सांगण्यासारखा एक जर मदत केली किंवा समाज कार्य केलं सांगायचं नसतं, सगळ्यात महत्त्वाचं एक कार्य आहे की मला वाटतं की कोरोना काळात 2 महिने 300 घराला सकाळ आणि संध्याकाळी डबल करायचं काम महादेव कावळे आणि सर्व लोकांनी केलेलं। तर कोरोनाची परिस्थिती अशी होती की कोणी सुद्धा भाऊ भावाला सुद्धा भेटत नव्हता। त्या काळात आम्ही मास्क लावून 300 घराला सकाळ आणि संध्याकाळी आम्ही जवळपास 300 घराला सकाळ संध्याकाळी रोज डबल पोच करायचं। एक दिवस जरी आमच्याकडून उशीर झाला तर लोक आम्हाला फोन करायचे की आज काय डबा उशीर झाला का। अशा प्रकारचे अनेक काम आहेत। आता खरं तर मोठी लिस्ट आहे आणि सांगायचं म्हणलं तर जे गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी 200 आतापर्यंत शिलाई वाटप केलेले आहे आणि त्याचबरोबर जे काही मुले शाळेतल्या त्यांच्यासाठी 200 सायकली वाटप केलेले आहेत। त्यानंतर जवळपास 150 ते 180 पर्यंत माझ्या माहितीनं कमी जास्त आकडा असेल पण मी आपलं फुगून सांगत नाही, त्या प्रत्येक कुटुंबाला
पत्राची पाने असो किंवा घरातल्या काही वस्तू असतील त्या देण्याचं काम या भारतीय जनता पक्ष आणि महादेव कावळे मित्र परिवाराने केलेलं आहे. खरं तर आंबेडकर जयंतीपासून एक मोठा उपक्रम आम्ही आता हाती घेतलेला आहे की रोज एक रक्ताची बॅग पेशंटला. अकलूजमध्ये खरं तर मेडिकल हब आहे आणि त्यासाठी खूप रक्ताची आवश्यकता असते आणि कधी कधी असं लक्षात येते की रक्ताची गरज असते पण पैसे नसते. त्यासाठी रोज एक रक्ताची बॅग आमच्या मार्फत देत आहे. आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपासून आतापर्यंत जवळपास एक 80 ते 90 बॅगा आम्ही आता या ठिकाणी दिलेल्या आहेत. खरं तर महिलांना देवदर्शनाला नेणं हे बऱ्याच दिवसापासून आमचं चाललेलं आहे, परंतु गेले 3 वर्ष झालं आमच्या डोक्यात एक संकल्पना आली. खरं तर महादेव कावळ्यांची जास्त भक्ती त्या बालाजीवर आहे. म्हणजे मी पण देवाला जातो पण माझी एवढी त्यांची जास्त आहे, माझी कमी आहे. ते म्हणले की आपण एकदा महिलांना तिकडे बालाजीला दर्शनाला नेऊ. मग पहिल्या वर्षी आम्हाला पण काय अंदाज नव्हता. आम्ही पहिल्यांदा रेल्वेला नेलं आणि लगेच त्यांनी दुसऱ्या वेळेस म्हणले की डॉक्टर आता आपण असं करायचं की गेल्या वर्षी आपण विमानानं महिलांना नेलं पाहिजे. आणि मग त्याचं सगळं बजेट हे ऐकून मला सुद्धा असं हे असतं की आता एवढं करायचं कसं. पण कसं आहे ना, समाजसेवा करायला किंवा मनात इच्छा असली ना ती पूर्ण होते आणि ती करायचं म्हणलं तर त्याला काय फक्त दान आणि नीती चांगली असली पाहिजे. सर्वसामान्यांना विमानात बसता आलं पाहिजे. आपल्या विमानात सर्वसामान्य बसावं त्यांची विमानात. खरं आता दादा म्हणले तसं तर मग मी म्हणलं त्याचा माझा उद्देश काय आहे, आपण विमानात काय न्यायच्या. तर आता दादानी सांगितल्यासारखं की त्यांचं म्हणणं होतं की महिलांना कोण बसवणार. खरं तर त्यांच्या पण घरच्यांना अजून त्यांनी बसवलं नाही. 3 वर्ष झाली आणि माझ्या पण घरच्यांना अजून बसवलं नाही. ह्यावेळेस त्यांच्या घरच्यांना संधी आहे पण माझ्या घरच्यांना संधी नाही. पण मग ते आम्ही असं म्हणजे विषय पडला तर ठरवलं आणि गेले आणि महिलांना दर्शनासाठी विमानानं नेलं आणि येताना रेल्वेनं हे केलं. आम्ही खरं तर राम लक्ष्मणासाठी आमची जोडी आहे, ते आमचा राम आहे. पण आम्ही असं ठरवलं की दर वर्षी 200 महिलांना विमानानं आम्ही यापुढं घेऊन जाणार. आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की खरं तर पहिल्यांदा आम्ही ठरवताना 5 वर्षासाठी हे केलेलं आहे. पण मी त्यांना आजच म्हणलं की आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत दरवर्षी 200 महिलांना ज्यात अजून त्यात 50-60 कसे ॲड होते ना असं बघून दरवर्षी आपण विमानानं महिला बालाजीच्या दर्शनासाठी गेल्या पाहिजे. खरं तर एवढं सगळं करत असताना हे समाजाचा एक भाग आहे. आपण एक समाजाचं देणं लागतो ह्यासाठी. आणि एक सामान्य महिलाला अकलूजच्या एक सामान्य महिलाला लाडक्या बहिणींना विमानात बसता आलं पाहिजे हा यामागचा उद्देश आहे. यामागचं काही बऱ्याचशा लोकांना काही राजकारण किंवा काही असं अनेक गोष्टी वाटतात का तर आपल्याकडे सवय आहे ना, एखाद्याने जरी पंगत दिली तर फुकट नसेल दिली म्हणणारे कोणाला तरी आज खाल्ला असेल कोणाला काय अशी मानसिकता आपल्या समाजात खूप आहे. तर ह्या गोष्टी न हे करता आम्हाला फक्त समाजासाठी काम करायचं आहे आणि जास्तीत जास्त दरवर्षी आम्ही जास्तीत जास्त महिला नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्या हिशोबानं आम्ही ह्यावेळेस 200 महिलांना विमानाने न्यायचं असं ठरलेलं आहे. खरं तर 2 तारीख आहे. 2 तारखेला आपण इथून निघणार आहे अकलाई मंदिरापासून. एसटीची व्यवस्था केलेली आहे. पुण्यातून चेन्नईला विमान आहे, तिथून आपण तिरुपतीला येणार आहे. 3 तारखेला पहाटे 3 वाजताचं विमान आहे. त्यानंतर अजून 1-2 मीटिंग होते. त्या मीटिंगला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील आणि काही नियम आहेत ते पण त्यावेळेस सांगण्यात येतील. खरं तर त्या नियमाटीचं पण पालन केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता उत्साह असतो. आता अजून 2 महिने तर आता आधार कार्ड शेजारच्या यांनी दिले म्हणून आपण पण दिलेलं असतं. पण एकच सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कोणी कॅन्सल नाही करायचं. आम्हाला चांगलं माहिती गेल्या वेळेस ज्या दिवशी विमानाची तारीख होती त्याच्या आधी 5-7 दिवस जवळपास बऱ्याचशा महिलांनी कॅन्सल केलं तर आमचं 2,80,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. खरं तर आम्ही पण समाज उपयोगी आमच्यात जे काही कमाईतून करत असतो तर ते असं नुकसान नाही झालं पाहिजे. कॅन्सल केल्यानंतर जी काही महिला आम्ही आता इथं बऱ्याचशी मीटिंग झाली पण आम्हाला म्हणत असते की आम्हाला घ्या पण आम्ही काही घेऊ शकत नाही का तर फुल झालेलं आहे. मग ज्यावेळेस तुम्ही कॅन्सल करता त्या महिलेवर अन्याय होऊन एवढीच ह्या
मीटिंगच्या निमित्तानं सर्वांना विनंती आहे, त्याचं तुम्ही सर्वांनी पालन करावं अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्याच्या वतीनं महादेव कावळेचं कौतुक करतो आणि सगळ्यात त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी सगळ्यांना योग आणला. खरं तर विमानात मी पण कधी बसलो होतो, त्यांच्यामुळं सवय लागली मला पण विमानाची. म्हणजे नुसतं पैसे असून पण काय उपयोग नसतो, माणसाला मनाची ती शक्ती पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी करायची इच्छा पण पाहिजे. या निमित्त मी बोलून माझं आणि या कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक किशोरसिंह माने पाटील या ठिकाणी आले, त्यांचंही आभार मानतो आणि थांबतो. अकलूज शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय महादेवजी कावळे यांच्या माध्यमातून गेली 4-5 वर्ष महिलांच्या बाबतीत ज्या विविध धार्मिक स्थळी ट्रिपचं आयोजन केलं जातं, त्यातून महिलांना कौटुंबिक परिस्थितीतून किंवा बाकीच्या काही गोष्टीतून देवदर्शनासाठी नेण्याचं काम आणि अतिशय चांगलं स्तुती उपक्रम, इतर उपक्रम, महिलांच्या उद्योगासाठी शिलाई मशीन असो, इतर साहित्याचं वाटप असो, हे चांगल्या पद्धतीनं महादेवजी कावळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 5-6 वर्ष होत आहे. त्यातून आज अकलूज शहरामध्ये पहिल्यांदाच 200 महिला विमानानं बालाजीला जाणार आहे. त्याबद्दल मला अभिमान वाटतो की अकलूजच्या महिला विमानात बसतील, विमानातून वरून जाता जाता अकलूज करतात आणि जातात. आम्ही हात जर केला तर वरून लक्ष राहू या विनोदाचा भाग सोडला तर कावळे साहेबांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, युती सरकारचा अतिशय स्तुत्य उपक्रम चालू आहे. असेच समाज उपयोगी कार्यक्रम, समाजाला जे गरज आहे असे कार्यक्रम किंवा असे उद्योग किंवा कार्य आपल्या पक्षाच्या माध्यमातून घडत राहू ईश्वरची मी प्रार्थना करतो. जे जाणार आहे त्याला सगळ्यांना आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी माझी ओळख करून देते. जय श्री मिसाळ पंचवटी. आज इथं भारतीय जनता पार्टी ह्यांच्या आपले माधवभाऊ यांनी खूप छान उपक्रम राबवलेला आहे की महिलांना आपण एक लहानपणी स्वप्न बघतो, त्यातल्या सगळ्या असलेल्या महिलांनी स्वप्न बघितलं असेल की आतापर्यंत आपण विमानात बसलेले लोक कुठले बघितली, आमदार, खासदार, मंत्री, बरोबर की नाही. पण आपण कुठलं खाल्ल्याच्या मिनिमम विमान कसं चालतंय, बापरे, आपली इच्छा कधी पूर्ण होईल का विमानात बसायची. मी स्वतः म्हटले की आपली ह्या जन्मात कधी शक्य होणार नाही विमानात बसायची इच्छा पूर्ण. पण माधवभाऊ, मी तुम्हाला सांगते, माझं माहेर वैराग आहे. आतापर्यंत इतके पक्ष झाले, एवढे नेते, एवढे खासदार, एवढे आमदार, पण एवढी डेअरिंग कुणीच केली नसेल की एवढ्या महिलांना विमानात बालाजीचं दर्शन घडवून आणायचं. हे आमच्या भाऊनी केलेलं आहे. आज 3 वर्ष झालं नाही, 3 वर्षात एवढ्या महिलांना विमान प्रवास घेऊन जाणं आणणं एवढी सोपी गोष्ट नसती. महिला म्हणजे किती अवघड आहे. महिलांनी हँडल करणं तर खूपच अवघड आहे. घरात नवऱ्याला ती बाई हँडल होत नाही. एवढ्या सगळ्या बायका हँडल करणं खूपच अवघड गोष्ट आहे आणि ही गोष्ट माझ्या भावाने घडवून आणलेली आहे आणि ते पण आहे. आणि बाकीचं सगळं समाजकार्य खूप छान आहे त्यांचं. पंचवटीमध्ये मी राहते. आमच्या इथे पण 1ली ते 4थीच्या मुलांना त्यांनी गेल्या वर्षी वह्या पुस्तकाचा उपक्रम इतका मोठा छान राबवला. गरीब मुलं, जी मुलं, आपण श्रीमंताच्या मुलांसाठी काही करतो पण गरिबांसाठी केलं पाहिजे. श्रीमंताच्या मुलांचे सगळे छंद पूर्ण होतात, गरिबांच्या मुलाचे होतात का? नाहीच होत. गरिबाच्या मुलांना कशाची गरज लागते? वही, पाटी, पुस्तक, दप्तर. ते मुलं किती खुश होतात हो. त्यांना थोडं एक तुम्ही साधी पेन्सिल द्या, त्या मुलांना इतका आनंद होतो ती गोष्ट मिळाल्यानंतर. हे स्वप्न माझ्या भावाने पूर्ण केले. गेल्या वर्षी पंचवटीत आमचे सचिन घोडके, त्यांचं पण कार्य माझं भाऊ आहे तो, त्यांचं पण कार्य माझं भाऊ इतकं चांगलं आहे पंचवटीमध्ये. त्यांनी पण सगळ्यांना मदत करतात. कुठलीही अडचण असेल त्यांच्या मदतीला ते राहून जातात. आणि असंच कार्यक्रम त्यांनी गेल्या वर्षी पंचवटीमध्ये ठेवला. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं की आमची पण इच्छा आहे, आम्हाला पण विमानाने प्रवास करायचा आहे भाऊ. त्यांना म्हटलं आमच्या पण पंचवटीतल्या महिला तुम्ही घेऊन जावा. त्यावेळेस आता मला समजलं की आमच्या इथल्या पण बऱ्याच महिला मला इथं आलेल्या दिसते. त्याच्याबद्दल मी भाऊंचं मनापासून धन्यवाद, आभार मानत नाहीये, धन्यवाद म्हणते की तुम्ही आमचं हे स्वप्न साकार करत आहात. एवढे 2 शब्द म्हणून मी माझं नाव कल्पना सरकाटे. आज 2 वर्ष झालं मी माझ्या भावाबरोबर प्रवास करते. पहिल्यांदा ट्रेनने गेले, गेल्या वर्षी विमानाने गेले. पण ती हेच चावलं देवदर्शन. पण कुठलीही मदत असू द्या, दवाखान्याच्या
असू द्या, घरातला पत्रा असू द्या, कोणाचा गरबळ द्या, ती सगळ्याच्या आधी महादेव कावळे हे अकलूजचं शान आहे. आणि माझ्या वैयक्तिक सर्व सुखदुःखात सख्या भावापेक्षा ती सख्खा भाऊच माझा महादेव कावळे सुखात दुःखात आतापर्यंत मला त्याला साथ दिली. एवढंच मी बोलते. माझं नाव कोमल सरतापे, मी समतानगर अकलूजमध्ये राहिला आहे. तर सांगायचा उद्देश असा की मी पहिल्यांदा मी गेले असेल विमानाने. मला खूप म्हणजे इतकं भारी वाटलं की काय सांगावं. कारण की कसं असतं, प्रत्येक महिलेला असं असतं की कुणी म्हणजे काय महिलांना कसं असतं की जास्त घरचे पाठवत नाही, किंवा काहींचं कसं असतं की जायचं म्हटलं तरी एक तर पैशाचा प्रॉब्लेम येतो, किंवा काही ना काही होतंच, म्हणजे घरातले इश्यूज असतात किंवा काय असतात. पण कसं असतं, महिलांनी बाहेर पडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे मी मामा म्हणते यांना, पण त्यांच्यामुळे आपल्याला एक अशी संधी मिळते की आपण बाहेर फिरू शकतो, आणि ते पण थेट विमानाने. हे असं कोणी म्हणजे आपल्या लाईफमध्ये किंवा कोणाच्या लाईफमध्ये असं एवढं कोण करत नाही की विमानाने आपल्याला कोणी फिरायला नेईल किंवा आपल्याला दाखवेल. पण जे काय होतं ते खूप छान होतं. तुम्ही एकदा नक्की सगळ्यांनी, असं मला वाटतं की ती जाताना जे असतं ना ते तुम्ही सगळ्यांनी फील करावं की आपण पहिल्यांदा कधीतरी विमानात बसतोय, आणि ही संधी फक्त मामांमुळे आपल्याला भेटली. त्यामुळे काहीही करा, पण असं मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या वतीने चांगलं या आणि चांगलं जावं, बस, बाकी काही नाही. आणि तसं सांगायचं म्हटलं तर ही संधी त्यांच्यामुळे आपल्याला मिळते हे विसरू नका, आणि कायम त्यांच्या पाठीशी राहा. एवढंच मला असं वाटतं की त्यांच्यामुळे आपल्याला आज भेटतं. आणि सांगायचा उद्देश असा की आत्तापर्यंत त्यांनी आपल्यासाठी खूप केलं आहे, अजून पण करतात आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पण त्यांच्यासाठी थोडंफार तेवढं द्या. आज ते आपल्या पाठीशी म्हणलं, आपण पण त्यांच्यासोबत राहायला पाहिजे, एवढंच मी सांगेन. आणि माझं सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही पण सगळे चांगले आनंदाने या, आनंदाने प्रवास करा, भांडू वगैरे नका, आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन म्हणजे चांगलं घालवा, आणि आपला एक प्रवास चांगला जावा, असंच मला वाटतं. धन्यवाद. आज जे महादेव कवळे यांनी जे गेल्या वर्षी पण विमानाने प्रवास केलेलाच आहे, आणि ह्याच्यातल्या पण काही महिलांनी प्रवास केलेला आहे. पण काही महिलांना अशी भीती वाटते की बाबा आपण विमानात गेल्यानंतर काही त्रास होतो का? तसा काही त्रास होत नाही. खाली उतरताना त्रास होत नाही, वर जाताना पण त्रास होत नाही. आणि आपल्या पाठीमागे एवढा मोठा महादेव उभा राहिलेला आहे. जसं सरकार पहिला लाडकी बहीण म्हणून योजना चालू केली, तशी महादेवने पण विमानाचा प्रवास करण्यासाठी लाडकी बहीण म्हणूनच ही योजना चालू केलेली आहे. आणि ते असं म्हणतात की जीवात जीव मान असेपर्यंत मी लाडकी बहीण योजना चालू ठेवणार आहे, भारतीय जनता पार्टीच्या मार्फत. अकलूजचे शहराध्यक्ष आहेत ते महादेव कवळे. आणि आज असं बघत नाहीत की ते गोरगरीब महिला, आज गोरगरीब महिलांना एसटीत प्रवास करायचं म्हटलं तरी कुणापाशी पैसे नसतात. पण आज असं वाटतं की अंगावर काटा पडतो की आज त्या महिलांना त्यांनी विमानातून प्रवास दाखवते. आणि आपल्याला तर माहीतच नाही की चेन्नई कुठं आहे म्हणून, कारण मला सुद्धा माहीत नव्हती की मी इतकी फिरणार होती, पण मला माहीत नव्हतं की विमानाचा प्रवास कसा असतो म्हणून. मी पहिल्यांदाच बसले होते, मी अनुभव घेतला, आणि मला त्या अनुभवामधूनच ते तुम्हाला सांगते की कुणी जरी काय म्हटलं ना विमानात असं होतं, तसं काही होत नाही, चक्कर येत नाही, काही नाही. आपण जसं विष्टीत बसतो किंवा आता असं आपण बसलेलं आहे ना, तसंच बसायला लागतं, दुसरं काही नाही. आणि उतरल्यावर पण लगेचच त्यांनी रेल्वेचं हे केलेलं आहे, तिथं पण त्यांचं जेवणाची ह्याची सोय केलेलीच असते त्यांनी. आणि सगळे भाऊ म्हणूनच आपल्या पाठीशी उभं राहते, कारण आपल्या घरातल्याने आपल्याला सोडले म्हणजे त्यांच्या जीवावर सोडलेला आहे. पहिला मुद्दा प्रश्न, मिस्टरांनी जर सोडतो तर त्यांच्या जीवावर सोडलेला असतं. आणि ते अशी, कारण मला अनुभव आला की 3 दिवसाचा मी प्रवास त्यांच्या संग केला, आणि ह्याच्या आधी मी 200 महिला होत्या, त्यांनी पण केलेला आहे. आता त्याच्यातले 4-5 महिला येऊन बसलेल्या आहेत, त्या पण त्यांचे अनुभव सांगतात तुम्हाला. अक्षरशः आपल्या सख्खा भावाच्या वरती त्यांनी महादेव जसं अकलूजमध्ये गोरगरिबांना ते काम करतातच, तसं असं सख्या भावासारखं आपल्याला समोरून आणलेलं आहे त्यांनी तिथून. आज 10 ते 15 तासाचा दादा प्रवास असतो, त्या प्रवासामधनं पण हे एक ह्याचंच आहे ना. आणि 200 महिला सांगायच्या, एक महिला 10 पुरुष खपते, पण एक महिला खपणार नाही, ह्याचा अनुभव येऊन गेलेलाच आहे. आणि आज महिलांना पण माहित आहे
पुरुष कमवू शकतात, महिला कमवू शकतात का? तरी महिलांची कुणाचीही तक्रार झालेली नाही, कारण प्रत्यक्षात हे अनुभवलेलं आहे. इतकं समजून आणलं की स्वतःची सख्खी बहिणीच्या वरती त्यांनी आपल्याला माया दिलेली आहे. असं माझं भाऊचं मला भरपूर अनुभव आहे आणि इथल्या महिलांना पण आहे आणि तुम्हाला पण अनुभव येते. आणि आपल्याला जी माझं भाऊनी जे आज अकलूजमध्ये त्यांचं कार्य आहेच, त्यांनी कोरोना काळात केलेलं आहे, अध्यक्षांनी सांगितलेलंच आहे. जरी आज छोट्यातला छोटा जरी कार्यकर्ता जर असेल तर तो करू शकतो, पण स्वतःच्या परपंचातलं काढून तो आपल्याला खास बहिणीसाठी. आज आपला भाऊ आपल्याला साडी घेताना 10 वेळा विचार करतोय का नाही, की बहीण एकदाच जाते बहीण तरी तो विचार करतो, कारण तो भाऊच आहे त्यालाही म्हणते. तसं माझ्या भाऊची बायको अजून आलेली नव्हती, आता त्या बहिणी आपल्यावर येणार आहे. त्या खूपच आम्हाला आनंद आहे बहिणीला घेता, अजून आम्हाला जास्त माया लागणार आहे त्यांची. दोघं जर असेल तर काय राधाकृष्ण म्हणायचं ना आपल्याबरोबर, आपल्याला व्यवस्थित सांगणार आहे. जसं पांडुरंग तुम्ही म्हणतो तसं, आणि खरंच पांडुरंग आहे, दिसायला भोळा आहे. भोळा शंकरासारखं नाव पण आहे महादेव, आणि तो शंकरच आहे. मला तर आंबोळा आलेला आहे. सर्वांना नमस्कार. गेल्या वर्षीचा विमान प्रवास म्हणजे आम्हाला महादेव कावळे दादांचा हा स्नेह जो आहे, जशी माझी इथं अंगणवाडी आहे, दादा माझी अंगणवाडी इथे आहे, म्हणजे आमची ओळख कशी झाली, कारण ह्या एरियामध्ये मी जेव्हा कामाला सुरुवात केली 12 वर्ष झालं मी ह्या एरियामध्ये, इथं माझी अंगणवाडी आहे मागचा वर्ग. तर तिथं बसत असताना काही थोडासा त्रास होत होता त्यावेळेस, इथं मुलं वगैरे बसायची, किंवा सावित्रीबाई फुलेला कसा त्रास झाला, दगडं मारणं किंवा काचा फोडणं, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे शाळेच्या खिडक्याचे काचाचे तावदान फोडणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथून काम करत असताना जी सुरुवात झाली त्यावेळेस मला दादांची फार मदत मिळाली. मी बऱ्याच जणांना म्हणायची की मला म्हणजे ह्या इथं असा त्रास होतोय, तर त्यावेळेस मला सुरुवात दादांची ओळखीची अशी होती, ती सांगायचं होतं की दादांनी इथं जी मुलं त्रास देत होती किंवा खेळणं करणं मुलांना शिकवताना अडचणीच्या, इथून जी आमची ओळख झाली तेव्हापासून मी दादांना आवडते. ते माझे बंधू आहेत. आणि खरं म्हणजे सख्या भावापेक्षा आपल्याला सख्खे भाऊ हे मी का म्हणायला लागले, कारण त्यांचा आत्तापर्यंतचा जो प्रवास मी स्वतः डोळ्यांनी बघितला 12 वर्षातला इथला, तर तो सांगताना जसं शाळेला मदत करणं, शाळेच्या मुलांसाठी काहीतरी करणं, कोरोना काळात त्यांनी केलेली मदत बघितली, त्यात इथल्या लोकांना जे पत्रे वाटप वगैरे असतं ते केलेलं पाहिलं, हे स्वतः मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि गेल्या वर्षी जी काही यादी करायची होती त्या यादीच्या जेव्हा आमचं काही असं नव्हतं, पण अचानक बाबा ठीक आहे 5 नंबर वॉर्डाचं नावं घ्यायची म्हणलं तर माझं आधार कार्ड इथलं होतं, नाव आलं यादीमध्ये. मला सांगितलं दादाने की मॅडम यादीमध्ये नाव आलं, म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही दादा यायला तयार आहे. हा दादाने दिलेला त्यावेळेचा जो शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. आतापर्यंत आपल्याला कोणी नेले का फिरायला विमानाने निघलेली, विमानाने जेव्हा एखादा प्रवास मी जस्ट इमॅजिन केला, अरे विमानाने जायचंय मला, म्हणजे हा प्रवास जो माझा होता, म्हणजे मी पहिले स्वप्न बघितलेली होती मला विमान प्रवास करायचा आहे ह्या वर्षामध्ये, असं गेल्या वर्षी मी ठरवलं होतं. म्हणजे एक ठरवलेली गोष्ट जेव्हा साकार होते, ते स्वप्न साकार होताना ज्या गोष्टी असतात ना ते मी फील केलं, आणि फील करताना मला म्हणजे सुरुवात झाली की इथून बसायचं आहे. आणि अशीच मोठी आमची भरली होती त्यावेळेस, असाच हॉलगच्च भरलेला होता, सगळ्या महिलांना असंच गायडन्स केलेलं होतं. मला खरंच कौतुक वाटलं कावळेदादांच्या टीमचं, जी मुलं आहेत ते दादा लोक आपले सगळे हे सगळे आहे की नाही, ह्या सगळं इतकं छान बघा. म्हणजे महिलांना हँडलिंग करणं, मॅडमने जसं म्हटलं महिलांना हँडलिंग करणं सोपं नाहीये. रस्त्याने जाताना कोण कुणीकडे जातं कोण कुणीकडे जातं, तिथं पासून जी तयारी जी आहे हा प्रत्येक दादा आमच्यासोबत आहे. प्रत्येक भूमीमध्ये म्हणा किंवा तिथं गेल्यानंतर म्हणा, ह्या प्रत्येक ठिकाणी ह्या मुलांचं जे लक्ष होतं महिलांवरचं ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे एक टीम हँडल करणं एवढं सोपं नाहीये, ही टीम दादांनी हँडल केलेली आहे. आणि शिवाय एवढ्या महिलांना घेऊन जाताना म्हणजे इथूनचा हँडलिंगचा प्रवास आहे, म्हणजे एसटी मध्ये बसण्यापासून ते पुण्यात विमानतळापर्यंत पोहोचणं, आणि तिथं फ्लाईट कितीला आहे, 11ला आहे का 1ला आहे का 4ला आहे का 7 वाजता आहे, म्हणजे ही उत्सुकता आम्हाला लागायची, अरे किती वाजता आहे, म्हणजे एक प्रवास मी वर्णन करते माझा. ही उत्सुकतेपोटी आम्ही जेव्हा विमानात बसायला गेलो, म्हणजे अरे विमान दिसलं आपल्याला, वर जरी विमान दिसलं तरी किती छान वाटतं ना, वाटतं की नाही. तर आवाज मोठा एरिया महिलांचा आवाज आपला. तर ते जे फील केलं आम्ही, आणि समोरच विमान दिसलं, अरे हे विमान म्हणतोय आम्ही आणि जातोय. आतमध्ये जाताना आम्ही आत बसलो, अरे वा विमानात बसलेलं असं एक फील छान झालं. पण आता हे उडणार कसं, बरोबर आमच्या ताईचा एक प्रश्न होता, उडणार कसं, उडताना काय होतंय का, बऱ्याच जणी विचारायच्या कसं होतंय का, म्हणजे पाण्यात बसल्यासारखं वाटतं, असं काही नाही आहे. म्हणजे आपण यात्रेमध्ये काही पाण्यात बसतो तसं सुरुवात छान झाली, मस्त प्रवास झाला. विमानातले जे काही सीन आम्ही बघत होतो त्या खिडकीतून
तर ते खरंच म्हणजे आयुष्यातला एक स्वप्नमय माझा प्रवास होता तो. तर तिथून गेलो चेन्नईमध्ये उतरून आम्ही परत मेट्रोने पुढे गेलो, तिरुपतीला गेलो. तिथला प्रवास छान झाला, तिथं सोय चांगली होती. इथं सुद्धा आम्हाला जेवणापासून नाश्त्याची वगैरे सोय कशी आहे, कुठं आहे, काय सगळं व्यवस्थित सांगितलं गेलं. रूम चांगल्या होत्या तिथल्या आणि बाकीची सगळी सोय व्यवस्थित होती. मस्तपैकी मंदिरात गेल्यानंतर सुद्धा सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं जेवण असतं, पण एवढंच की तिथं भात आणि सार, 3 प्रकारचे सार असतात ते खायला म्हणजे जे आपण म्हणतो ना आता चौथी भरली पाहिजे, तर असू दे तिथलं जेवण आपण एन्जॉय करू ना. म्हणजे मनातल्या शंका हिथं सोडा सगळ्या, ह्या चटईवर टाकायचे आणि बिनधास्त प्रवासाला जावा. प्रवास खूप सुंदर आहे आणि आपल्या गावातल्या माणसांची साथ मिळती हे लई महत्त्वाचं आहे. एक सर्वसामान्य महिला म्हणून हा प्रवास करतानाचा माझा अनुभव खूप चांगला होता. माझ्यासोबतच्या बऱ्याचशा मैत्रिणी आम्ही खूप छान एन्जॉय केला. अजिबात एकमेकींची कुणाचीही कुरकुरी झाली नाही, काही नाही, बसण्यावरून नाही का झोपण्यावरून नाही. काय होते 2 रात्र झोपायचे, झोपू द्या नाही का वयस्कर माणसाला वर बिघडतंय का आपण खाली झोपलं तर, जरा घ्यायचं एकमेकींना समजून. पण आपले वाद असतील तर आपल्यातच मिटवायचे, बाहेरपर्यंत जाऊ द्यायचं नाही. एवढं आम्ही सगळ्यांनी पाळलं, एकमेकींना समजून घेतलं आम्ही. आणि वाद हा प्रकार आम्ही तिथं सोडायचो, अजिबात डोक्यात घेऊन फिरायचं. कारण आपण कुठं गेलो, एन्जॉय करायला गेलोय, दर्शनाला गेलोय, देवासाठी गेलोय आणि स्वतःसाठी पण गेलोय, हे डोक्यात ठेवून आम्ही तिथंपर्यंत गेलो. तर खूप छान म्हणजे कावळेदादांबद्दल बोलायचं म्हणलं तर मला बराच वेळ लागेल, तेवढा वेळ मी आता घेणार नाही. कारण त्यांचे उपक्रम फार सुटे आहेत. जसं दादांनी सांगितलं की त्यांचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या 80% समाजकारणामध्ये मी दादांसोबत 100% आहे. दादा 100% मी तुमच्यासोबत आहे. कुठलाही उपक्रम सांगा, महिलांच्या बाबतीत असेल, मुलांच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, कुठल्याही बाबतीत त्या प्रत्येक उपक्रमामध्ये माझं 100% त्यांच्यासोबत सहकार्य असणार आहे. त्यांनी मला कधी हाक मारू दे, मी त्यांच्यासोबत आहे ह्या समाजकारणामध्ये. तर असं आमचं म्हणजे भाऊ बहिणीचं नातं. आपण जर म्हणजे लाडकी बहीण तर म्हणाले लाडका दादा आपल्यासोबत असतो. मला लाडक्या दादासाठी टाळा तर लाडक्या भाऊंनी आपल्यासाठी खूप चांगली योजना केलेली आहे. सर्वांना माझ्या शुभेच्छा. आणि हा प्रवास तुमच्या आयुष्यातला स्वप्नमय प्रवास आहे आणि तो एन्जॉय करा, मस्त फील करा. इथलं जे काय त्याला इथं ठेवा, 4 दिवस घेऊन जाऊ नका काही सुद्धा. जरा छान मनाने प्रसन्न ह्याच्याने जावा. सगळ्यांना शुभेच्छा आणि चांगला प्रवास करावा. आल्यानंतर एकदा पुन्हा भेटूया आणि मस्त तुमच्या मोबाईलमध्ये ते सगळे काय असतं छायाचित्रण असणार. मी अजूनही बघते गेल्या वर्षीचे 1 सप्टेंबरचा दिवस उगवतीचा सूर्य होता आणि उगवतीचा सूर्य मी माझ्या मोबाईलमध्ये टिपला होता विमानातून. तो अजूनही माझ्याकडे आहे. म्हणजे एक सर्वसामान्य महिला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण सगळ्या सर्वसामान्य घराण्यातल्या आहोत. आपल्याला पण हा प्रवास मिळणार आहे. एक खूप चांगली प्रचिती तुम्हाला येणार आहे आणि जास्त काय बोलत नाही, बोलण्यासारखं पण ठीक आहे. सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद दादा मला बोलण्याची संधी दिली. तिरुपती बालाजीचे दर्शन विमानाने घेणाऱ्या कोण 200 महिला आहेत ते पाहूया. सविता सचिन मुळे, सौ उर्मिला नागेश दामदार, माझे नाव छाया श्रावण खडके, कविता अभिजित काकडे, सुवर्णा दळवे, विशाल ऐश्वर्या चांडवले, भारती चांडवले, रंजना वसंत मुळे, मुक्ता सुरेश शिंदे, कलावती बाळू देवकटे, स्वाती नागेश लोणचे, राणी भीमराव कांबळे, सौ जयश्री राजेंद्र माने, अनिता राजेंद्र कदम, मैना बाळू गायकवाड, बाळू मोरे, हा बाकी पूजा बाबासाहेब सोनवणे, शोभा बाबासाहेब सोनवणे, सुरेखा बाळू मोरे, राधिका गोपाळ शिंदे, आसावरी वाघे, सोनाली योगेश भोसले, मी माधवी मुकुंद कोथमिरे, लक्ष्मी अशोक लोखंडे, रुपाली सचिन पिंपळे, संगीता वसंत खंडागळे, रंजना वाघमारे, बाळूबाई मोरे, पूजा बाबासाहेब सोनवणे, राजाबाई लक्ष्मी वाघमारे, शारदा अनिल पंडित, अनिता गायकवाड, अनिता गोविंद माने, जयश्री बाळासाहेब मोरे, अनिता पूर्ण सांगायचं. अनिता अनिल पेत्रे, शारदा अर्जुन सोनवणे, तिथनंच जागा. राणी विजय सोनवणे, राजश्री पंडित शिंदे, उषा प्रभा, उमा अजित बारसकर, सिद्धी अजित बारसकर, रमा सुनील शोभा
नाही नाही अच्छा. लंका नामदेव आरणे. विद्याजय कुमार लोंढे. करुणा सुरेश गायकवाड. स्वरांजली मुहम्मद पाल. मंगल कुमार लावण. सिंधुबाई नारायण लोंढे. शीला महेंद्र खंडागळे. सुमन शंकर राऊत. अंजली सुनील गुजर. मंदा नामदेव सोनार. सिंधू आहे बरं का नाव. बायडा मोरे. विद्या अनिल कटकगाव. मनीषा संजय कटकगाव. अश्विनी सुनील बडे. वर्षा आनंद देशमुख. राजश्री मदन थोरात. रंजना विनायक जमदार. सविता किरण वीर. शुभांगी लहू शिवगावकर. शीतल किरण दहिंजे. रजनी सचिन वावळ. गौरी सचिन दहिंजे. शीला सुनील गर्गे देशमुख. शारदा नवनाथ रोकडे पंचू. नमस्ते, मी रेश्मा संतोष बुलबुले. सुजाता अरुण चंदनशी. माझे नाव कविता नवनाथ सप्ते. माझे नाव जयश्री पवार. जयश्री नितीन पवार पंचवटी. नंदा नंदकुमार कर्नाड. प्रतिभा विवेक नडगिरे. राणी संजय पुढे माळेवाडी. रुपाली संतोष जामदार. अश्विनी अविनाथ जामदार अकलूज. वर्षा महावीर जबडे अकलूज. महिमा शशिकांत चंदन शिवे. वैशाली गायकवाड. शैलजा शामराव भगत राहणार अकलूज. अश्विनी सुनील भगत राहणार अकलूज. सुमन कैलास मोरे. सुवर्णा संतोष शेंडगे. रेश्मा दादासाहेब चव्हाण. पूनम राहुल धंजे. मोनिका मोहन गायकवाड. चंदा उत्तम पांगरकर. प्रीती जयप्रकाश कुरुटकर. सारिका सुरेश धंडोरे. हर्षदा गणेश गोरे. अश्विनी सचिन शेंडके. मंदा विक्रम घोडके. उषा अजित म्हेत्रे. सौ सुवर्ण संजय कोळेकर. सुरेखा शरद बारबोले. संगीता कडदे अकलूज. कीर्ती प्रतिभा दत्त चौक अकलूज. प्रणाली बाळू गायकवाड. पल्लवी अंबादास माने. नमस्कार मी सपना. आदिती सरतापे. कोमल सरतापे. उज्ज्वला संतोष गोंदकर. जयश्री संतोष सूर्यवंशी. स्वाती अमोल क्षीरसागर. जयश्री सिद्धेश्वर देशमुख. माझं नाव मनीषा भारत क्षीरसागर. जयश्री प्रकाश मिसाळ. रुपाली संतोष गानबोटे. सारिका मनोज शिंदे. तेजस्विनी रामचंद्र गायकवाड. संजीवना सरतात आणि एक नंबर घर आहे आमचा. ओके चालतं चला. ज्योती अनिल कुंभार.